घाबरते म्हटलं मला जोर आला. बहीण बाप बाप म्हटल्या पोरीचे पानं काढलं पायतान. मी जे बघितलं हळूच मागे सोडून माझं पायतान घेऊन मी तराट. गण्याला काही कळलं तिथंच बघत होतं काढ पायतान बसलं. पोरी पुढं खाड 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 चार हाणली. मी मिटवायला आलो म्हटलं चूक झाली. पोरगीची आई मध्ये पडली म्हटली जावयाला मारायचं नाही. हे मॉडेल खपणा म्हटली लई दिवसानं आलंय स्थळ. ह्या पाहुण्या पुढं पोरीच्या बाचं आणि पोरीच्या आईचं भांडण चालू झालं. पोरगीचा बा म्हटला माझं तुझ्यावर प्रेम नाही मी घटस्फोटच घेतो. पोरगीची आई रडाली. कन्याला म्हणते भाऊजी बघा की. गण्या म्हणते भाऊजी बघा की म्हटली मुडदा बसवला ह्याचा. लगीन होऊन 10 पोरं झाली आणि आता म्हणतय माझं तुझ्यावर प्रेम नाही. गण्या म्हटला मावशी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. प्रेम नाही म्हणतय तर 10 पोरं झाल्यात असतं तर तुमचं काय झालं असतं बघा. त्या पोरी संगच गण्याचं लगीन झालं. लग्नात पोरगी जाडच्या जाड आणि एका महिन्यात असली हाडकुळी. गण्या म्हणते लका आपण बघायला गेलो तेव्हा दुसरीच पोरगी दाखवलेली. आता हे दुसरंच मॉडेल दिसतंय. मी म्हटलं का तीच होती म्हटलं. ती म्हटलं एका महिन्याभरात हे शुगर फ्री गोल्ड खाल्लंय म्हटलं ते म्हणून ते बारकं झालंय म्हटलं. गण्याचं लगीन झालं. संसार एवढा भारी करतय. हे हनीमूनला जाऊन गेले पंढरपूरला. भटजी म्हटलं हे इथं काही तसलं करायचं नाही चला तिकडे. गावभरीची बायको सांगाल्या आमचं काय झालं नाही आमचं काय झालं. हे शानं गेले सासरवाडीला. डोळ्याचा त्रास होता मध्ये ट्रीटमेंट करायला म्हणून गेले सासूबाईकडं. सासूबाई बाथरूम मध्ये गेल्या होत्या. हे कुठनं तर बाहेरनं जाऊन आलं पेढे घेऊन आलं. तर म्हटलं सासूबाई पेढा आणल्यात. आता ही आंधळा आहे म्हणून ती बी शानी बाहेर आली. त्यानं 2 पेढं दिलं. तिला बी गप्प खायचंय की नाही. पेढं हातात घेतल्याने म्हणत्या जावे बापू कशाचं पेढं. गण्या म्हणते मला कालच्यापासून जरा दिसालंय त्याचं पेढे आहेत.